अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण बनवली इथे अक्षय तृतीया स्पेशल थाळी। तसं तर बघा आमच्या विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला कांदा लसूण खातात, पण आज इथे मी कांदा लसूण विरहित थाळी बनवली आहे। म्हणजे आपण कांदा लसूणाचा वापर न करता आजची ही थाळी बनवली आहे। तर बघा जेवणामध्ये इथे मी बनवले आमरस, चपाती, काकडीची कोशिंबीर, त्यानंतर बघा खूपच चटपटीत अशी आंबट गोड चवीची मस्त अशी कैरीची कढी बनवली आहे। आपण मूग वड्यांची भाजी बनवली आहे, मुगाची वडी बनवली आहे आणि मस्त गोल गोल भाजी बनवली। तर सगळा स्वयंपाक एकदम सोपा आणि खूप झटपट असा चविष्ट आहे। एका तासाच्या आत आपली ही सिंपल अशी व्हेज थाळी बनून तयार होईल। तर आमच्याकडे आहे ना अक्षय तृतीयेला मूग वड्यांच्या भाजीचा खूप मान असतो। मूग वड्या म्हणजे ह्याला मुगाचे सांडगे सुद्धा काही ठिकाणी म्हणतात। उन्हाळ्यामध्ये वाळवणीचा जो प्रकार बनवला जातो त्यातला एक प्रकार आहे, पण आता काही ठिकाणी बनवण्याची सोय नसते वाळवणीचा प्रकार। तर मी आज बघा एकदम इन्स्टंट आणि झटपट मूग वड्यांची भाजी बनवली, जरा वेगळ्या पद्धतीची आणि खूपच स्वादिष्ट आहे। तर चला आपण पटापट स्वयंपाकाला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी बघा मी इथं चपातीचं पीठ आधीच मळून ठेवलं होतं। त्यानंतर मी इथे वरण भाताचा कुकर लावायला घेतला। आता तुम्ही म्हणाल वरण भाताच्या कुकरमध्ये काय एवढं दाखवायचं, तर नाही, वरण भाताचा कुकर सुद्धा लावणं एक त्याची सुद्धा एक पद्धत असते। तर बघा मी इथं भातासाठी तांदूळ आणि तुरीची डाळ घेतली आहे वरणासाठी। तुम्ही यामध्ये आहे ना अर्धी मुगाची अर्धी तुरीची डाळ सुद्धा घेऊ शकता, पण इथं मी प्लेन तुरीचीच डाळ घेतली आहे। त्यानंतर डाळ तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने मस्त धुवून टाकायचे। त्यानंतर बघा भातामध्ये आणि डाळीमध्ये सुद्धा एक चमचा आपल्याला तेल टाकायचे। तेलाने काय होतो आपला वरण भात आहे ना एकदम मऊ आणि सॉफ्ट असा शिजून तयार होतो। त्यानंतर बघा वरणामध्ये आहे ना चिमूटभर हिंग घालायचा। हिंगाने डाळ पचनाला सुद्धा छान होते आणि डाळीला खूप छान असा सुगंध येतो। त्यानंतर बघा डाळीमध्ये आपल्याला दुप्पट पाणी घालायचे आणि भातामध्ये आहे ना जेवढा आपण तांदूळ घेतला त्यापेक्षा आपल्याला 1.5 एवढं पाणी घालायचं आणि भातामध्ये आपल्याला थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। डाळीमध्ये आपण मीठ घालणार नाही आहे। त्यानंतर बघा कुकरच्या तळ्यामध्ये पाणी टाकून आहे ना सगळ्यात आधी मी वरणाचा डबा ठेवला, त्याच्यानंतर त्याच्यावरती भाताचा डबा ठेवायचा आणि इथे एक कैरी ठेवली मी आणि थोडंसं पाणी घातलं एकदम थोडंसं असं आणि झाकण लावून आपला हा कुकर बनवायला ठेवून दिला। आता कैरीची आपल्याला कढी बनवायची आहे ना, त्यासाठी मी तिथं कैरी कुकरमध्ये शिजायला ठेवून दिली। त्यानंतर बघा आपण भाजीसाठी मसाला बनवून घेणार आहे। तर कढईमध्ये मी इथं चमचाभर तेल घातलं, याच्यामध्ये बघा थोडंसं आपल्याला जिरे घालायचे। त्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची घातली, एक दालचिनीचा तुकडा घातलाय। त्यानंतर बघा एक अद्रकचा मोठा तुकडा घेतला होता, त्याचे मी छोटे छोटे काप करून घातलेत। त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आहे ना एक टोमॅटो घ्यायचा आपल्याला, टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी कट करून घातल्या। 1 टीस्पून एवढे धने घालायचेत, 1 टीस्पून एवढे शेंगदाणे घालायचेत। त्यानंतर बघा 1 टीस्पून एवढं मी इथे बेसन पीठ घातलं आणि हे सगळे मसाले आपल्याला असेच मंद आचेवर छान भाजून घ्यायचेत। आजच्या स्वयंपाकामध्ये आपण कांदा आणि लसणाचा अजिबात उपयोग करणार नाहीये। त्यानंतर बघा झाकण ठेवून आहे ना ह्याला 2-3 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आणि इथे बघू शकता आपला मसाला छान असा भाजलेला आहे, मस्त असा परतून झाला। त्यानंतर सगळा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा, थोडासा थंड होऊ द्यायचा आणि बघा आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेणार आहे। तर इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलंय, त्यानंतर 1 चमचा आहे ना लाल तिखट घातलं, त्यानंतर बघा धना पावडर घातलं आणि इथे आहे ना 1 पाव चमचा मी इथे गरम मसाला घातलाय। त्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालून आहे ना ह्याचं मिक्सरमध्ये छान असं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आता इथे मी जवळजवळ 2 वाट्या मुगाची डाळ भिजत घातली होती। तर मी ह्याच भाजीने मुगाच्या डाळीने भाजीसुद्धा बनवणार आहे आणि मूग वडेसुद्धा बनवणार आहे। त्या दोन्हींसाठी मी इथं डाळ भिजत घातली होती। तर आता बघा आपण आधी भाजी बनवणार आहे। तर भाजीसाठी मी आहे ना आधी ही मुगाची डाळ वाटून घेणार आहे। तर त्यासाठी बघा मी इथं 1 हिरवी मिरची, थोडंसं जिरे आणि ही मुगाची डाळ घालायची आणि मिक्सरला छान आपल्याला असं बारीक वाटून घ्यायचं। त्यामध्ये आहे ना पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही। ही बघा पाण्यात भिजलेलीच डाळ आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंफार पाणी राहतंच, तर एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही आपल्याला। थोडं दाणेदार निघालं तरी चालतं, पण पाणी बिलकुल घालायचं नाही आहे आपल्याला। असंच हे मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा कढईमध्ये मी तेल घातलं। तेल आपल्याला भाजी तर्री पाहिजे असतील तर आपण त्याला थोडं जास्त तेल घालायचं। त्यानंतर बघा हे डाळ आहे ना छान अशी आपली मस्त वाटून झाली। इथे बघू शकता तुम्ही थोडीशी दाणेदारच आहे, प्लेन एकदम वाटली गेली नाही आहे।
याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलं फक्त आणि हातानेच मिक्स करून घेतलं। आता डाळ वाटताना जरी मीठ घातलं असतं तरी चाललं असतं, पण मी तेव्हा विसरले म्हणून मी आता इथे मीठ घालून घेतलं आहे। त्यानंतर बघा आता तेलामध्ये मी इथं मोहरी घातलं, जिरं मी घालणार नाही आहे, जिरं आपण मसाला वाटताना तेव्हा त्याच्यामध्येच घातलं होतं। त्यानंतर जो आपण मिक्सरला वाटलेला मसाला आहे ना तो आपल्याला हे तेलामध्ये घालायचा आहे आणि मसाला आहे ना थोडा जास्त वेळ म्हणजे छान असा तेल सुटेपर्यंत सगळा असा परतून घ्यायचा आपल्याला। इथे बघू शकता तुम्ही छान ह्याला 2-4 मिनिटे आपण मस्त असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा। छान तेल सुटायला लागलं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। गरम पाण्याने काय होईल, आपली कुकिंग प्रोसेस थांबणार नाही, त्यामुळे अशा भाज्यांना गरम पाणीच घालायचं म्हणजे त्याची चवसुद्धा बदलत नाही। त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि इथे गरम मसाला घातला। त्यानंतर ह्या रशाला आपल्याला छान अशा उकळी येऊ द्यायची आहे। ही आपली झटपट आपली मूग वड्यांची भाजी आपली तयार होते। खूप स्वादिष्ट लागतात। एरी पण भाजीला काही नसलं ना तुम्ही अशी मूग वड्यांची भाजी बनवून बघा, खूप छान लागते। आणि ज्या पद्धतीने आपण भजी बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला हातांनी ह्याच्यामध्ये ह्या मूग वड्या सोडून द्यायच्या आहेत आणि गॅस मस्त असा उकळत ठेवायचा। आणि इथे बघा आता आपल्याला ह्या मूगवड्या टाकू झाल्या ना की ह्याच्यामध्ये चम्मच आपल्याला घालायचाच नाही आहे। जोपर्यंत ह्या मूगवड्या स्वतःहून अशा छान तरंगायला लागत नाही, त्या शिजल्या की आपोआप त्या तरंगायला लागतात रश्यावरती आणि त्या जोपर्यंत स्वतःहून तरंगायला लागत नाही ना तोपर्यंत त्याच्यामध्ये चम्मच आपल्याला घालायचा नाही आहे। चम्मच घातला तर काय होईल, मूगवड्या तुटून जातील, त्याच्यामुळे ह्या अशाच ठेवून द्यायच्या आपल्याला। चम्मच आपल्याला अजिबात घालायचा नाही, कुठलाच नाही। आता आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आणि झाकण ठेवून याला छान मस्त 5-7 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचा। इकडे बघा कुकर झाला होता, मी त्यातली कैरी काढून घेतली कुकरमधली आणि वरणभातसुद्धा तिकडे काढून बाजूला ठेवून दिला होता। त्यानंतर बघा आता कैरी जी आहे ना ही आपल्याला उलटी करून घ्यायची आणि त्याचा जो सगळा गर असतो तो काढून घ्यायचा। ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि हाताने चोळून ह्याचं सगळं पाणी काढून घेतलं। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी इथे कैरीचं काढलेलं पाणी घातलं, त्याच्यामध्ये आहे ना थोडासा गूळ घातला आणि इथं पाव चमचा एवढं मी बेसनपीठ घातलं, म्हणजे आपला 1 टीस्पून असतो ना त्यापेक्षा सुद्धा कमीच आहे हे बेसनपीठ। याच्यामध्येच मी इथे चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलं आणि मिक्सरला आपल्याला हे छान असं प्लेन फिरवून घ्यायचं, म्हणजे आपली कढी काय होते ह्याच्याने छान अशी प्लेन बनवून तयार होते। त्यानंतर बघा इथे मी पातेल्यामध्ये तेल घातलं, तेलामध्ये बघा जिरं, मोहरी, कढीपत्त्याची पानं आणि मेथी दाणे, त्यानंतर 1 हिरवी मिरची एवढं घातलं आणि छान आपल्याला तळून घ्यायचं हे सगळं। त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि मग आपण मिक्सरला काढलेलं कैरीचं जे पाणी होतं ना ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आणखी थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये विसरून ह्याच्यामध्ये टाकायचं आणि छान ह्याला 5 मिनिटे उकळून ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपली एकदम झटपट यमी टेस्टी अशी चटपटीत कैरीची कढी तयार आहे। कैरीच्या कढीचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असल्यास आधीच एक व्हिडिओ अपलोड केला आहे, नक्की बघा। खूप डिटेल आणि खूप छान असा व्हिडिओ आहे तो कैरीच्या कढीचा। इथे बघा भाजीसुद्धा आपली शिजून झाली होती, ह्याच्यावरती मी मस्त इथे हिरवीगार कोथिंबीर घातली आणि तुम्ही बघू शकता सगळ्या वड्या मस्त जशाला तशा आहे, अजिबात फुटलेल्या नाही आहेत। त्यानंतर आपण आता इथे आंब्याचा रस बनवून घेणार आहे। तर आंब्याच्या रसासाठी मी काय केलं ना, आधीच आंबे हे छान अर्धा 1 तास आधीच पाण्यात भिजत घालून ठेवले होते। आंब्याचा कुठलाही पदार्थ करताना आंबे आहेत ना छान पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवायचे, म्हणजे त्यातील उष्णता आणि जी काही धूळ वगैरे असते ना आंब्यावर बसलेली ती निघून जाते। त्यानंतर आंब्याचा रस जेव्हाही आपण करतो ना तर आंबा कट करताना आहे ना एकदम असा त्याच्या बी जवळून कट करायचा, म्हणजे त्याचा सगळ्यात जास्तीत जास्त गर आपल्याला काढता येतो। त्यानंतर बघा इथे मी 1 साल घेतली आणि ह्याचा चमच्याने असा गर काढून घेतला। आता घरातल्या सगळ्यांना कसा असा प्लेन रस झालेला आवडतो, त्यामुळे मी असा मिक्सरच्या भांड्यामध्येच आंब्याचा रस बनवून घेत असते। जर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवायला नसेल आवडत तर तुम्ही हाताने चोळूनसुद्धा हा आंब्याचा रस बनवू शकता। पण लहान मुलं पण म्हणतात मम्मी काय गं तू असा रस बनवला, त्यामुळे सगळ्या आंब्याच्या फोडीच दिसतात, म्हणून मग प्लेन रस असा त्यांना आवडतो। त्यामुळे मी आहे ना सगळा असा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला बाकीच्या आंब्यांचा पण, आणि ह्याच्यामध्ये 3 चमचे साखर घातली, म्हणजे आपल्या आंब्याच्या गोडीनुसार आपण साखर कमी जास्त घालायची। त्यानंतर बघा वेलच्या 2 फोडून घातला। वेलच्यांनी आहे ना आपल्या आंब्याच्या रसाला खूप छान असा सुगंध येतो आणि ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं असं मीठ घालायचं आपल्याला चवीपुरतं। त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी घालून ह्याचा छान मिक्सरला प्लेन असा रस वाटून घेऊ शकता आणि एकदम आपला झटपट असा आंब्याचा रस तयार होतो। इथे बघू शकता आता आंब्याचा रससुद्धा आपला बनून झाला आहे। मी इथे मीडियम गाडीचाच आंब्याचा रस ठेवला, लय जास्त पातळ नाही केला किंवा लय जास्त गाढासुद्धा नाही आहे। आणि तुम्ही आंब्याच्या रसासाठी दूध किंवा पाणी दोन्ही वापरू शकता। आता आपण झटपट काकडीची कोशिंबीर बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे बघा मी 5-6 चमचे दही घेतलं आहे। दही मीडियम आंबट असावं, कधीही कोशिंबीरीसाठी खूप जास्त आंबट नसावं।
त्यामध्ये बघा इथे थोडासा अर्धा एक टोमॅटो टाकला मी बारीक चिरलेला, एक काकडी टाकला आणि अर्धीच मिरचीसुद्धा टाकली आहे इथे. जर आपण सणावाराला असं बनवत नाही आहे, एरी खायला बनवत आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकू शकता. इथे मी चिमूटभर कोथिंबीर घातली आणि मग थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं, अर्धा चमचा साखर घातली. त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये जिरे पावडर घालायचं आपल्याला. जिरे पावडरनी आपल्या कोशिंबिरीला खूप छान असा सुगंध येतो आणि सगळी कोशिंबीर मिक्स करायची आणि आपली एकदम साधी सोपी काकडीची कोशिंबीर तयार आहे. काकडीच्या कोशिंबिरीने आपल्याला थंडावा पण मिळतो आणि जेवणाचा स्वादसुद्धा वाढतो. आता आपण भजी बनवायला घेणार आहे, तर भजी बनवण्यासाठी इथे बघा मी 2 चमचे बेसन पीठ घेतले, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं, एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली, अर्धा टोमॅटोचे काप बारीक चिरून घातले, ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घातली, चिमूटभर ओवा घातला आणि 2 टीस्पून एवढे मी तीळ घातले ह्याच्यामध्ये. आता कांद्याशिवाय आपण भजी इमॅजिनच करू शकत नाही, पण तुम्हाला सांगते ही सिंपल भजीसुद्धा खूप छान लागतात. अजिबात ह्याच्यामध्ये कांद्याचा वापर केला नाही आहे. फक्त आता आपल्याला हे बेसनपीठ भिजवताना थोडी काळजी घ्यायची, म्हणजे हे थोडं घट्ट बेसनपीठ भिजवायचे, जास्त पातळ नाही भिजवायचे, कारण आपण ह्याची गोल भजी बनवणार आहोत. त्यानंतर बघा आपण वडे बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चमचाभर धने घातले, 3 हिरव्या मिरच्या घातल्या. त्यानंतर बघा एक मोठा अद्रकचा तुकडा छान त्याचे 2-3 बारीक तुकडे करून घातलेत आणि इथे पाव चमचा जिरे घातले. त्यानंतर बघा इथे बघा छान असे 10-12 असे काळी मिरी आपल्याला घालायचे, त्याने आपल्या वड्यांना खूप छान असा सुगंध येणार आहे. त्यानंतर जी उरलेली भिजवलेली आपली जी मुगाची डाळ होती ना, ती डाळ ह्याच्यामध्ये घालायची आणि ह्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं. आता खूप बारीक करायचं नाही, आपल्याला थोडं दाणेदारच ठेवायचं आहे आणि बारीक करताना ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. त्यानंतर बघा ह्याच्यात डाळ छान वाटून झाली होती. आता इथे मी हिरवीगार थोडीशी कोथिंबीर घातली. त्यानंतर बघा ह्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालणार आहे. अगदी थोडंच बेसनपीठ घालायचं आहे आपल्याला, खूप जास्त बेसनपीठ नाही घालायचं आहे. त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये थोडंसं मी हळद घातलं, धना पावडर घातलं आणि मोहरी घातलं इथे. त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आणि आता आपल्याला आहेत ना ह्याच्यामध्ये एक मोठा चमचाभर तीळ घालायचे आहेत आणि तिळाने आपल्या वड्यांना खूप छान असा स्वाद येणार आहे. आता हाताने सगळं हे मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं. छान सगळे मसाले आपल्या सगळ्या मिश्रणाला लागायला पाहिजे. हे सिंपलचे वडे खूप टेस्टी लागतात. कुठल्याही सणावाराला तुम्ही कांदा लसूण न वापरता ही वड्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आता वडे बनवताना बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो, त्यासाठी बघा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्या म्हणजे की एकतर वड्यांची डाळ वाटताना ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आणि आता वडे बनवताना बघा ह्याच्यामध्ये आपल्याला असा बॉलसारखा हाताने थोडासा गोळा घेऊन आपल्याला ह्याचा गोल असा बॉल बनवायचा. त्यानंतर बघा अंगठ्याच्या आकाराने त्याला असा चपटा करायचा. इथे आपलं तेल आहे ना छान असं मध्यम गरम पाहिजे, खूप जास्त गरम नको आणि खूप जास्त थंड तर अजिबातच नको. थोडंसं आधी त्यामध्ये टाकू. तेल आपलं गरम झालं की नाही ते चेक करायचं. त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये असे अलगद आपले हे वडे सोडून द्यायचे. खूप सोपी आहेत, म्हणजे तुम्हाला जर वडे बनवता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा. अजिबात काहीही अवघड नाही, हाताला पाणी किंवा तेल लावायची सुद्धा गरज नाही. हे आपलं मिश्रण थोडं असं घट्ट बनवून तयार असलं ना की आपले हे पटकन इझिली याच्यामध्ये सोडले जातात आणि छान मस्त तळून निघतात. आणि बेसन पिठाचा वापर ह्याच्यामध्ये कमीच केला आहे मी बाइंडिंगसाठी, किंवा जरी टाकला नसताना तरीसुद्धा चाललं असतं. पण जर आपल्या डाळीमध्ये थोडंसं पाणी वगैरे असलं तर थोडंसं बेसनपीठ टाकलं की ते छान असे वड्या हातावर बनवायला सोपे पडतात. म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घातलं होतं. आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचेत. खूप छान असे टम्म फुगतात हे मस्त असे आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात. नुसतं सणावारालाच नाही, तुम्ही एरीसुद्धा कधी नाश्त्याला किंवा कधी आवडत असले ना तर असे सुद्धा हे वडे बनवू शकता. किंवा जर तुम्हाला असे वडे बनवता आलेच नाही तर तुम्ही ह्यांना भज्यांसारखे असे मूग पकोडे म्हणून सुद्धा तळू शकता. खूप स्वादिष्ट लागतात खायला. आणि मुगाची डाळ असल्यामुळे हे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर आपल्या हेल्थसाठी थंडे आहेत आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा आहेत. इथे बघा सगळे मुगाचे वडे छान मस्त तळून झाले होते, तुम्ही बघू शकता. याला खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत. त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये मी कुरड्या आणि पापडसुद्धा तळून घेत आहे सोबतच. कुरड्या आणि पापडाशिवाय तर आपल्या सगळे सण अपूर्णच असतात. कुरड्या आणि पापडांचं आपल्या सणावाराला खूप जास्त महत्त्व असतं. इथे बघा मी कुरड्या आणि इथे मुगाचा पापड हा छान असा तळून घेतला आहे. त्यानंतर आता भजी तळायला घेणार आहे. तर आता आपण गोल भजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर बघा आधी तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे बेसनपीठ आहे ना ते थोडं घट्ट भिजवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हाताने न टाकता असा एक छोटा चम्मच घ्यायचा आपला पोहे खायचा आणि त्या चमच्याच्या साह्याने हे अलगद असं थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचं आहे.
ह्याच्यामुळे आपले भजी आहेत ना असे गोल छान असे टुमदार असे मस्त असे फुलतात, असे छान असे गोल गोल आपली सगळी भजी बनून तयार होतात। हाताने न टाकता ह्या प्रकारे भजी टाकायची। आता कांदा भजी आपण बनवलीच नाही आहे, त्यामुळे ही अशी भजी बनवायची। ही भजी दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि एकदम आतून अशी छान अशी स्पंजी बनतात। मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ही भजी दोन्ही साईडनी छान अशी क्रिस्पी तळून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये सोडा वगैरे असा प्रकार अजिबात वापरायचा नाही आहे। सोडा न वापरता सुद्धा ही भजी आहे ना अशी छान अशी स्पंजी बनतात आणि खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागतात। अजिबात आपल्याला कांद्याची कमतरता जाणवणार नाही ह्या भज्यांमध्ये। दिसायला बघा एकदम अशी छान अशी फुगली आहेत, गोल गोल भजी झाली आहेत आपली आणि खूप जास्त स्वादिष्ट सुद्धा आहेत। तर तुम्ही ह्या भज्यांची रेसिपी सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर बघा इथे मी चपात्या बनवायला घेतल्या होत्या, तर मी चपात्या साध्याच बनवल्या होत्या, म्हणजे साधी मी तव्यातल्या तव्यात भाजून असे फुलके बनवत असते रोजच्या जेवणामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल वरून सोडून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपला सगळा स्वयंपाक बनवून इथे तयार आहेत। इथे बघा मस्त अशी चटपटीत आपली कैरीची कढी, आंब्याचा रस आणि मूग वड्यांची भाजी। तर ही भाजी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि काकडीची कोशिंबीर सुद्धा आहे। तुम्हाला अक्षय तृतीयाच्या स्वयंपाकामध्ये माझ्या ह्या व्हिडिओमधून थोडी तरी नक्कीच मदत होईल। तुम्ही या पद्धतीने सगळ्या रेसिपीज नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा, कारण त्याने मला मोटिवेशन मिळतं। तोपर्यंत बाय, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।